आज मी अचानक पुण्याला निघाले. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझं एक्झाम फॉर्मची लास्ट डेट होती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. आम्ही भेंडी तोडत होतो सकाळ सकाळ आणि त्याच वेळेस मला मेसेज आला की उद्या लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे मग त्याच दिवशी आम्ही ना लगेच पुण्याला जायचा डिसिजन घेतला आणि निघालो पुण्याला. रूमवरती पोचल्या ना पहिलं फेस वॉश केला. त्याच्यानंतर मला माझं हे 2 पार्सल आलं होतं. ते अनबॉक्स केल्याच्यानंतर ना रात्री मला असं समजलं का पिंपरीमध्ये हे नवीन काहीतरी लागलेलं आहे. याच्यामध्ये बरंच काही शॉपिंगचं ठिकाणी, शॉपिंग फेस्टिवल असं म्हणता येईल याला. इथं आल्याच्यानंतर मला सगळं काही क्लिप वगैरे दिसलं, पण एवढे महाग होते ना, त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं सगळं पाहायचं पण काहीच घ्यायचं नाही. तर मग हे सगळं पाहिलं. त्याच्यानंतर इकडं कपडे वगैरे वेगवेगळे होती, पण कपडे तर मला काही एवढी आवडली नाही, पण चांगली होती त्या मानाने. पण मला ती आवडली नाही. मला हीच गोष्ट आवडली आणि ही गोष्ट मी घेऊन टाकली आणि मला ही खूप कमी प्राईजमध्ये भेटली. त्याच्यानंतर हा मॅजिक टॉवेल आहे ना, हे काका सांगत होते की नक्की हे पाणी कसं शोषून घेतं, किचनसाठी खूप उपयुक्त आहे. पण ते तर काय मी घेतलं नाही, हेच फक्त घेतलं. आणि इकडं सगळं 30-30 रुपयाचं सगळं सेल लागला होता. इकडं सगळं पाहिलं पण काहीच घेतलं नाही. मला ना हा डबा खूप आवडला होता. याच्यामध्ये म्हणलं कांदा वगैरे ठेवायला होईल. हे तेवढंच जरा उंदरांपासून संरक्षण, कारण की रूममध्ये तर एवढी उंदरं झालेली आहे ना, फक्त ती माणसालाच खायची राहिलेली. त्याच्यामुळे मग हे तर काय घेतलं नाही. म्हणलं जाऊ दे, माझ्याकडे तसं पण बास्केट आहेत, त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही. असंच पाहत बसले. त्याच्यानंतर पुढं पुस्तकं वगैरे ती पण पाहिली, पण काही न घेता असंच आपलं एन्जॉय करत करत असा 1 तास घालवला. उद्या सकाळी उठल्याच्यानंतर मला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर मला जायचं आहे गावाला, कारण की तशी पण सुट्टी आणि मला ब्रेसेस पण पॅक करायचे. म्हणजे ब्रेसेस नाही, पण ते एक लास्टची एक तार राहिलेली ती माझ्या दातांना लावायची. तर ते पाहूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण एक नवीन ब्लॉगसह. बाय मित्रांनो.